देवळाली भारतीय लष्कराच्या तोफखान्यातील विविध शस्त्रांच्या भव्य प्रदर्शनाचं आयोजन. देवळालीच्या तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या प्रगत क्षमतांचा आढावा घेणारा हा सराव आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपकरणांवर आधारित होता. यामध्ये तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरणा यांनी केले. लष्करातील वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच नेपाळ, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक याच्यासारख्या विविध देशांचे सैनिकी प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सरावामुळे भारतीय लष्कराच्या तोफखाना तंत्रज्ञानाची ओळख जागतिक स्तरावर झाली. तोपची 2025मध्ये विविध प्रकारच्या प्रगत तोफखान्याच्या प्रणालींचं प्रदर्शन झालं. यामध्ये K9 वज्र, धनुष्य, ULH अल्ट्रा लाईट विझर, 155 mm ट्रॅक्ट आणि टोड तोफ प्रणाली यांचा समावेश होता. या प्रगत तोफखान्याच्या मदतीनं लष्कराच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आणि याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित गोळाबारूद प्रणाली तसेच स्मार्ट लॉजिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराची सज्जता अधोरेखित करण्यात आली. या सरावात स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत सेन्सर सिस्टीमचा प्रभावी वापर करून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले कसे करता येतात याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं आणि यामुळे युद्धभूमीवर तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित झाले. भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचे हे एक उत्तम उदाहरण ठरले. तोपची 2025ने भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या प्रगत क्षमतांचा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा दिला आणि यामुळे लष्कर कोणत्याही प्रकारच्या युद्ध किंवा आव्हानांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट झालंय. तोफखान्याची मारक क्षमता, अचूकता तसेच स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कर आता अधिक प्रभावी बनले आहे. हा सराव भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या युद्ध कौशल्याचा आणि नवीन उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना ठरला. तोपची 2025 हा फक्त एक सराव नव्हता, तर भारतीय लष्कराच्या प्रगत क्षमतांचा आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामर्थ्याचा ठळक पुरावा होता. यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा मिळाली आहे. भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचा आणि तंत्रज्ञानाधारित क्षमतेचा हा स्तुत्य उपक्रम भविष्यातही संरक्षण क्षेत्रात मोठं योगदान देईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.